नमस्कार मित्रांनो, तर रावण आज आला होता DYSP संतोष खाडे सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी. तिथे गेल्यानंतर सरांचा मस्तपैकी आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी सत्कार वगैरे केला. त्यानंतर सगळी एवढी गर्दी बघून मला तर वाटत होतं आता DYSPच व्हावा आपण, पण म्हणलं आपल्याच्याने जुळायचं नाही. मग आम्ही बसलो मागे जाऊन बेंचवर जाऊन बसल्यावर एकदम शाळेत असल्यावानी फिलिंग येत होती. सर्वात पहिलं आपल्याला मार्गदर्शन केलं दबंग PI दराडे सर. मग उभे राहिले आपले नगर जिल्ह्याचे सिंघम, रियल सिंघम, आणि ते भाषणाला उभे राहिले म्हणल्यावर सगळे एकदम पोटतिडकीने ऐकत होते. तसं म्हणायला भुकाई लागली होती पोरांना, पण त्यांनी जेव्हा काय पोरांना घोषणा द्यायला लावल्यात, भारत माता की, भारत माता की, पोरं असे मोठ्याने वरडले. मला तर असं वाटत होतं मी डायरेक्ट वाघा बॉर्डरवरच उभा आहे का काय. मग त्यांनी पोरांना सांगितलं की हसा खेळा पण शिस्त पाळा, हेच वय तुमचं घडायचं पण आणि बिघडायचं पण. मग त्यांनी केली पोरांची विचारपूस चालू. कोणाचे आई वडील अधिकारी आहे, कोणाच्या आई वडिलांना 1 लाखापेक्षा जास्त पगार आहे. मला तर वाटलं आता यांच्या घरी ईडीची नोटीस पाठवतात का काय. पोरांनी तर त्यांच्या भीतीने हातच वर केले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्याला थोडी स्वतःची आत्मकथा सांगितली. त्यांची आत्मकथा ऐकल्यानंतर मला तर खरंच असं वाटत होतं मी आता DYSPच व्हावं. मग त्यांनी एक संबोध दिला पोरांना का पोरांनो, दुसऱ्या कोणासाठी नाही किंवा कोणाची जिरवायसाठी नाही, तर आपल्या आईबापाच्या हातातलं जे काम आहे ते बंद करण्यासाठी तुम्हाला यशस्वी व्हायचंय आणि अधिकारी होऊन दाखवायचंय. कार्यक्रम संपल्यावर आपण लगेच गेलो होतो घरी, पण तुम्ही अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर तुमचं गिफ्ट मिस होईल बरं.